हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. यामध्येच लाडक्या बहिणींनो आता एकूण मे महिन्यामध्ये किती लाभ भेटणार आहे, म्हणजे 4,500 भेटणार आहे की 1,500 भेटणार आहे, याबद्दलची अपडेट आलेली आहे. ज्या बहिणींना आतापर्यंत मार्च पासून हप्ते आलेले नाही त्यांना 4,500 भेटणार आहे की फक्त 1,500 भेटणार आहे. ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना लाभ भेटणार आहे की नाही भेटणार आहे. फक्त ज्या बहिणींना आपला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला त्याच बहिणींना पैसे भेटणार आहे का, याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आली आहे. सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे आणि आनंदाची बातमी सुद्धा आहे. लाडक्या बहिणींनो, खुश खबर आहे तुमच्यासाठी. तर चला, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. बघा, सर्वात पहिली न्यूज, लाडक्या बहिणींनो वितरण कधी सुरू होणार आहे. आजची आहे 6 तारीख सॅटर्डे, उद्या 7 संडे. या 2 दिवसात तर काही होणार नाही. तर जो आपलं वितरण आहे तुम्हाला या दिवसांमध्ये होणार आहे, म्हणजे जूनच्या सेकंड वीक मध्ये मेचं वितरण होणार, म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. अशी आपल्याला सरकारी माध्यमांकडून इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. जूनच्या सेकंड वीक मध्ये मे महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे. म्हणजे 8, 9, 10 ला आपल्याला GR प्रसिद्ध होईल आणि 11, 12, 13 मध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणींनो. सोबतच लाडक्या बहिणींनो, मग आता प्रश्न उठलेला आहे की दादा आम्हाला 4,500 रुपये मिळणार की 1,500 रुपये मिळणार. अनेक लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले होते, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा रिझन होता. बघा, मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त आणि फक्त 1,500 रुपये मिळणार आहे. 1,500 रुपये मिळणार आहे. काही युट्यूब चॅनल सांगत आहे की तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहे, म्हणजेच कोणता, मेचा हप्ता, जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता एकत्र देणार आहे. तर हे न्यूज आहे ना लाडक्या बहिणींनो, चुकीची आहे. ही न्यूज चुकीची आहे. सोबतच मार्च, एप्रिल आणि मे असे 4,500 रुपये काही युट्यूब चॅनलला सांगितल्या जात आहे. तर हे सुद्धा होणार नाही, म्हणजे नाही लाडक्या बहिणींनो. फक्त आणि फक्त तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहे. फक्त आणि फक्त 1,500 रुपये भेटणार आहे. आणि अजून मला या सरकारकडे एक नम्र विनंती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये एक दिवस फिक्स करावा आणि त्याच दिवशी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा करावे. कारण असं होत आहे की गेल्या काही महिन्यांपासून सरकार वाटेल तेव्हा आणि त्यांची मर्जी असेल तेव्हा पैसे वितरित करतं, अन्यथा तेही करत नाही. कधी कधी तर 2-2 महिने पेंडिंगवर टाकतं. म्हणून सरकारकडे एक नम्र विनंती आहे की प्रत्येक महिन्याची एक दिवस फिक्स करा आणि त्याच्या माध्यमातून त्या दिवशी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे पाठवा. तर तुम्हाला समजलं असेल, 4,500 रुपये भेटणार नाहीये, फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहे. मग इथेच प्रश्न येतो की ज्या बहिणी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये अपात्र ठरल्या त्यांना भेटणार आहे का, तर याचंही उत्तर मी इथेच तुम्हाला सांगतो. याचं उत्तर आहे नाही. जर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जर हप्ता भेटला नसेल तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते भेटणार नाही. पण लाडक्या बहिणीनो, एक आनंदाची बातमी इथे आहे, ती तुम्हाला पुढच्या स्लाइडवर दाखवतो. बघा, ज्याही बहिणींचा लाभ बंद झालेला आहे मार्च एप्रिल मध्ये, तर अशा बहिणींकरिता काय लाडक्या बहिणींनो, की जून महिन्यामध्ये, म्हणजे याच महिन्याच्या अखेरीस किंवा पुढल्या महिन्याच्या सुरुवातीस जेव्हा न्यू ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुम्हाला लाभ भेटणार, म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. फक्त तुमचा लाभ कशामुळे बंद झालाय, तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया कंप्लीट न केल्यामुळे तुमचा लाभ बंद झालाय. आणि ज्या बहिणींचा लाभ बंद झालाय ई-केवायसी मुळे, तर त्या बहिणींसाठी सरकारकडे नम्र विनंती करतो की त्या बहिणी खरंच पात्र आहेत, त्या बहिणी गोरगरीबीन बहिणी आहेत, तर त्यांना तो लाभ सुरळीत चालू राहावा, एवढीच सरकारकडे माझी नम्र विनंती आहे. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, मोठी अपडेट समोर आली आहे. मे महिन्यात 1,500 रुपये जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा न झाल्याने आता चिंता वाढलेली आहे. पण इथे अत्यंत महत्वाची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो. बघा, इथे महिलांनी तातडीने काय करायला पाहिजे सगळंच तुम्हाला सांगणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मे महिन्याचे 1,500 रुपयाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप जमा झालेले नाही. मार्च, एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या 15 तारखेनंतर जमा झाला होता. त्यामुळे यावेळी विलंब होत असल्याने महिलांमध्ये चिंता वाढलेली आहे. मला एवढंच म्हणायचं आहे सरकारकडे, की बाबा तुम्ही एक डेट फिक्स करा ना. त्या दिवशी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा करा. बस संपलं काम. हां, माझ्या लाडक्या बहिणी चिंतेमध्ये राहतील आणि तुम्ही टेन्शनमध्ये राहाल. लाडक्या बहिणींना म्हणजे भकाभक डेट आली, की त्या डेटला तुम्ही पैसे जमा करा आणि तुमचं काम तुम्ही करत राहा. लाडक्या बहिणी आपलं काम करत राहते. महिला व बाल विकास विभागातील सूत्रांनी दिल्या माहितीनुसार पात्र पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 12 ते 15 जून दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार, म्हणजे होणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आणि होणार लाडक्या बहिणींनो, घाबरू नका. 80 लाख महिलांचा लाभ बंद, हे तर तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्याच युट्यूब चॅनलनी सांगितलं असेल. सरकारी माध्यमांकडून सुद्धा माहिती झाली की 80 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहे. आणि याची माहिती मी तुम्हाला ऑलमोस्ट ऑलमोस्ट जेव्हापासून ई-केवायसी सुरू झाली होती तेव्हाच सांगितलं होतं की 70 लाख ते 1 करोड बहिणी अपात्र ठरणार आहे. 70 लाख ते 1 करोड बहिणी आणि ऑलमोस्ट 80 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. 1,66 लाख महिलांनाच या योजनेचा लाभ इथून पुढे सुरळीत मिळणार आहे. विलंबनाची कारणे, शासकीय सूत्रांनी दिलेली माहितीनुसार मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा वितरण रखडण्यामागे मुख्य कारण आहे बँक खात्याचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अपडेशन. ज्याही बहिणींचं अजूनही डीबीटी अपडेट करायचं राहिलं असेल ते लवकरात लवकर करून घ्या. याशिवाय बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे, म्हणजे ज्याला दुसरं आपण म्हणतो आधार सीडिंग ना, आधार सीडिंग.
बँक खात्यात इतर त्रुटी, अर्जाची स्थिती अद्याप प्रलंबित असणे या कारणामुळे पैसे जमा होण्यास अडचण येत आहे. ठीक आहे. महिलांनी तातडीने करावयाच्या गोष्टी. आता तुम्ही महिलांनी काय-काय करायला पाहिजे हे जर तुम्ही परफेक्ट करून ठेवलं तर लाडक्या बहिणीनो आपला लाभ सुरळीत सुरू राहील. अन्यथा तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो. बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे की नाही ही बरोबर? ही बँकेत किंवा UIDAI पोर्टलवर तपासणे अत्यंत गरजेचं आहे. लाडक्या बहिणींनो तुमचं जे बँक अकाउंट आहे आधारशी सिडिंग झालेलं आहे की नाही हे तुम्ही एकदा चेक करा. हे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला एकतर बँकेत मिळेल किंवा लाडक्या बहिणींनो या पोर्टलवर मिळेल. हे करणं अत्यंत गरजेचं आहे. बँक खात्याचे डी स्टेटस ॲक्टिव्ह आहे का याची खात्री करून घ्या. अनेक बहिणी अशा आहेत की त्या चेकच करत नाही. त्यांची जी बँकेची के असतं, नो युअर कस्टमर बँकेची के असतं, ते तुम्ही करत नाही. 1 वर्षानंतर असं असतं की दरवर्षी आपल्याला ही के करायची असते बँकेची ही आपली योजनेची नाही बँकेची. तर काही बहिणींनी ती करत नाही. त्यामुळे काय होतं डी इनॅक्टिव्ह होतं. तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. अन्यथा असं होऊ शकतं की आपला लाभ थोडासा पुढे जाऊ शकतो. त्यानंतर योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ॲपवर अर्जाची स्थिती मंजूर आहे का? हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना मोबाईल यूज करता येत नाही, त्यांना लॅपटॉप यूज करता येत नाही. काय कारण की त्या गोरगरिबीण बहिणी आहे. अशा बहिणींकरिता एकच सांगू इच्छितो, तुम्ही जे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे जे संकेतस्थळ आहे म्हणजे वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जा. तुमचं लॉग इन करा, मोबाईल नंबर टाका, तुम्हाला ओ-टी-पी येईल. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, तिथे जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. तुम्ही अप्रूव्ह आहे, तुम्ही पेंडिंगमध्ये आहात, तुम्ही रिजेक्टेडमध्ये आहात. एकदा तुम्ही चेक करू शकता आणि जर पेंडिंगमध्ये असेल तर लाभ बंधन मिळणार नाही, रिजेक्टेड असेल तर मिळणारच नाही. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. जर काही समस्या असेल तर जवळच्या महिला व बालविकास कार्यालयास संपर्क साधावा. ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्या प्रत्येक बहिणींना एवढीच माझी तळमळीची इच्छा आहे, की तुम्ही महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तुमचे ज्या डॉक्युमेंट्स आहेत तिथे तुम्ही सबमिट करावे. अन्यथा हे सरकार आहे ना आपला लाभ पुढे सुरू ठेवणार नाहीये. आणि जेव्हा ई-के-वाय-सी येईल, आता ई-के-वाय-सी नवीन प्रक्रिया चालू कधी होते? या महिन्यामध्ये होते, पुढच्या महिन्यामध्ये, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये. सरकार तर माहिती आहे तुम्हाला कसं आहे तर. महिला बालविकासाने योजनेची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण पात्र महिलांना लवकरच हप्ता मिळावा यासाठी सरकार सक्रिय आहे. ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मे महिन्यात किती लाभ मिळणार आहे? लाडक्या बहिणीनं फक्त आणि फक्त ₹1500चा लाभ तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. बरोबर? सरकारचा मोठा निर्णय सगळं तुम्हाला सांगितलं आहे. लाडक्या बहिणीनो आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.